मंडळी, ही आहे सुरनोळी आणि ही साधी सुधी सुरनोळी नाही आहे, तर ही आंब्याची सुरनोळी आहे. आणि मी याच्यासाठी लोखंडी तवा वापरलेला आहे. तर लोखंडी तवा जेव्हा आपण वापरतो तेव्हा थोडासा पेशन्स ठेवायचा. सुरनोळी घालून झाल्यावर बारीक गॅसवर जवळजवळ 2 ते 3 मिनिटं तसंच ठेवायचं, म्हणजे मग ही सुरनोळी चिकटत नाही. कारण काय होतं, याच्यामध्ये गूळ आहे, त्याच्यानंतर आंब्याचा रस आहे, तर ती लोखंडी तव्याला चिकटायची शक्यता असते. त्याच्यामुळे जरा निवांत करायचं. आणि तुम्ही जर नॉनस्टिक तवा वापरला तर मात्र काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण मला लोखंडी तव्यावरचं छान लागतं, खमंग आवडतं मला, त्याच्यामुळे मी नेहमी बिडाचा तवा हा वापरते. तर हे बघा, हे मी जवळजवळ 2 मिनटं ही झाकून ठेवली होती आणि किती छान रंग आलाय बघा. आणि छान सहजपणे उलटली पण गेली, पण थोडासा पेशन्स ठेवायचा. छान सॉफ्ट अशी मस्त सुरनोळी तयार होते. तर याच्या आधी तुम्ही कधी आंब्याची सुरनोळी खाल्ली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता ही सुरनोळी कशी करायची आपण बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. सध्या आंब्याचा सीझन अगदी जोरावर आहे. आपण आंब्याचे अनेक पदार्थ करतोय. तर आज पण मी आंब्याचा एक मस्त आणि थोडासा वेगळा प्रकार करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी हे जे तांदूळ आहेत, तर हे मी जवळजवळ 1 ते 2 तास भिजवले. 1 तास भिजवले तरी सुद्धा चालतात. आणि त्याच्यानंतर हे पोहे आहेत ना, तर हे धुवून मी याच्यामध्ये घातले, तर त्याला 10 मिनिटं झालेली आहेत. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी मी हा 2 आंब्याचा रस जो आहे तर तो मी काढून ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये मीठ साखर काही घातलेलं नाही आहे. हा हापूस आंब्याचा रस आहे, पण तुम्ही कुठलाही आंबा घेतला तरी चालेल. तर तशी टेस्ट या सुरनोळीला येईल. तर हो, आपण काय करतोय, आंब्याची सुरनोळी. तर आता हे आधी मिक्सरमध्ये काढते, त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी हे पण बारीक करून घेणार आहे. तांदळातलं सगळं पाणी मी काढून टाकलंय आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हे मिक्सरमध्ये असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे. तुमचं जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर याच्यामध्येच तुम्ही आंब्याचा रस घालायला हरकत नाही. माझं मिक्सरचं भांडं लहान आहे, तर त्याच्यामुळे मी हे आधी काढून घेते. ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते, तर त्याच वाटीने मी 1 वाटी आंब्याचा पल्प किंवा आंब्याचा रस घेतलेला आहे. आंबा कितपत गोड आहे तर त्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ किंवा साखर तुम्ही काही पण घालू शकता. मी साधारण 1 पाव वाटी गूळ मी घातलेला आहे. आणि आपल्याला चव बघून नंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण वाढवता येते. गूळ आणि आंब्याचा रस मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता हे सगळं आपण छान मिक्स करून ठेवूया. ह्याच्यात अगदी 1-2 चिमूट मी मीठ घातलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता, कारण सुरनोळीमध्ये ओलं खोबरं घालत असतात. पण मी का घातलं नाही ते तुम्हाला मी सुरनोळी घालताना सांगते. आत्ता आपण हे मिक्स करून परत 1 तासभर तसंच ठेवून टाकणार आहे. कमीत कमी 1 तास ठेवायचं, म्हणजे मग ती छान मऊ सुरनोळी होतात. आणि वेळ असेल तर 1-1 तास सुद्धा ठेवायला हरकत नाही. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे बघा, आंब्याचा सुरेख रंग आलेला आहे, नैसर्गिकच अगदी. तर आता हे झाकून 1 तास ठेवते, मग आपण पुढची कृती बघूया. लोखंडी तवा तापत ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे जे पीठ भिजवून ठेवलं होतं, तर त्याला सुद्धा 1 ते 1.5 तास होऊन गेलेला आहे. थोडंसं जास्त वेळ लागला तरी सुद्धा चालतो. त्याच्यामध्ये जो थोडासा गूळ घातला होता तो पण सगळा छान विरघळलेला आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर हा आपला गोड पदार्थ आहे, तर आपण याला थोडंसं तूप लावूया. तुम्ही तेल लावलं तरी सुद्धा चालेल. हे तूप जे आहे ते सगळीकडे छान पसरून घेऊया. तुपाने असं छान खमंग वास येतो गोडाच्या पदार्थाला. पीठ फक्त फार पातळ करायचं नाही, कारण याच्यामध्ये आपण गूळ घातलेलं आहे आणि फार पातळ पसरायचं पण नाही. मी असं जस्ट थोडंसं पसरते अगदी. झाकण ठेवूया एखादं मिनिट. 1 मिनिट झालाय आणि छान आता वरून ही सुरनोळी कोरडी झालेली आहे. आपण थोडंसं तूप घालूया त्याच्यावरनं. मस्त वास येतोय आंब्याचा. उलटून घेऊया. त्याच्यानंतर मी असं म्हणलं होतं की सुरनोळीमध्ये आपण ओलं खोबरं घालत असतो, पण मी का घातलं नाही ते तुम्हाला सांगते. माझ्याकडे हे ओलं खोबऱ्याचं सारण आहे. मी ओलं खोबरं, गूळ आणि ड्रायफ्रूट असं सारण तयार ठेवलेलं आहे माझ्याकडं. तर हे मी त्याच्यावर घालणार आहे, म्हणून मी बॅटरमध्ये ओलं खोबरं घातलं नाही.
तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता किंवा हे नाही घातलं तरी चालेल. हे असं सुद्धा खूप सुंदर लागतं, काहीच न घालता, स्टफ न करता सुद्धा. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया थोड्याशा आंब्याच्या फोडी. दिसायलाही छान दिसेल आणि प्रत्येक बाईटला त्याची छान मस्त चव येईल अशी. किती सोपा पदार्थ आहे मंडळी आणि चवीला इतका सुरेख लागतो. मऊसूत खार सुंदर होती सुरनळी. खालून पण अशी मस्त छान अशी खरपूस होऊ द्यायची. मस्त रंग आलाय ना. चवीला पण खूप सुंदर होते. त्याच्यामुळे आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत नक्की करून बघा. अजून एक तुम्हाला घालून दाखवते. मुलांना आपण जरा असं अट्रॅक्टिव्ह असं त्याचा रोल करून पण देऊ शकतो. घातल्या घातल्या हे बघा किती छान अशी जाळी पडायला लागली आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया परत. मी आधी म्हणलं तसं हे असं नुसतं सुद्धा तुपाबरोबर खूप छान लागतं. पण आता माझ्याकडे स्टफिंग आहे म्हणून मी घालतीये. ओलं नारळ, गूळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स असं मी शिजवून घेतलेलं आहे. आंब्याच्या फोडी घालूया.